अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा गुरुवारचा दिवस, आपल्या गुरूंचा दिवस सर्वांचा सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ आणि ज्या काही तुमच्या इच्छा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होण्याचा जाऊ, हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन सेवेला, नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आज सेवेसोबतच आज मी स्वामी महाराजांचा अभिषेक कसा केला किंवा माझ्या देवघरातील जी काही पूजा आहे ती मी तुम्हाला आज तुमच्याशी शेअर करणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर बघा ताईंनो, ही स्वामी महाराजांची अक्कलकोटवरून आणलेली ही स्वामी महाराजांची मूर्ती आहे. तर इकडे छान असं स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला. तर बघा, आपण दुधाने अभिषेक करू शकतो, पाण्याने अभिषेक करू शकतो किंवा दुधाने अभिषेक करू शकतो. पण ह्या मूर्तीवर पाण्यानेच अभिषेक केलेला चांगला असतो, कारण ज्यावेळेस दुधाने आपण अभिषेक करतो तर त्याचा जो काही चोपटपणा असतो तर तो निघत नाही. त्याच्यामुळे स्वामी महाराजांची मूर्ती ही खराब होऊ शकते. माझ्याकडून ही असंच झालं. नवीन मी असं स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अशा प्रकारे दुधाने ते अभिषेक करत होते. तर त्याच्यामुळे बघा, इकडं अष्टगंध ती लावलेला, सगळे गंध लावलेले तसेच वन पडलेले आहेत स्वामी महाराजांच्या मूर्तीवर. पण ही स्वामी महाराजांची मूर्ती मला आणण्याची खूप इच्छा होती आणि स्वामी महाराजांच्या कृपेने स्वामी महाराज माझ्या आयुष्यात आलेही आणि स्वामी महाराज माझ्या आयुष्यात आल्यामुळे, माझ्या घरी आल्यामुळे, स्वामींचं अधिष्ठान माझ्या घरी असल्यामुळे मला आयुष्यात कधीच स्वामी महाराजांनी काही कमी पडू दिलं नाही. जे काही आहे, जेवढं आहे तेवढ्यात मी खूप समाधानी आहे. असं नाही की मी स्वामी महाराजांनी मला जे काही दिलं मी त्याच्यात खूप समाधानी आहे. मी असं नाही म्हणत की याच्याकडे एवढं आहे, त्याच्याकडे एवढं आहे, माझ्याकडे काही नाही, असं मी अजिबात म्हणत नाही. कारण स्वामी महाराजांनी आपल्याला एवढं काही दिलं आहे आणि स्वामी महाराजांनी आपल्याला म्हणजे आपल्याला इतरांना देण्यासाठी बनवलेलं आहे. इतरांकडून घेणाऱ्यातले नव्हतं, आपण देणाऱ्यातले आहोत. हेच खूप मोठं समाधान आहे, कारण स्वामी महाराजांना मला देणाऱ्यात बनवलेलं आहे. माझ्याकडे एक जरी रुपया असला तर मी त्याच्यातले अर्धे, समजा 10 रुपये जर असले तर मी त्याच्यातले 5 रुपये इतरांना देऊ शकेल, इतकं स्वामी महाराजांच्या कृपेने मला हे लाभलेलं आहे. त्याच्यामुळे स्वामी महाराजांची अशीच कृपा राहावी आणि हेच माझं स्वामी महाराजांची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. स्वामी महाराजांची सेवेकरी होण्याचं भाग्य मला लागलं. काहीतरी गेल्या जन्मातलं थोडंफार पुण्य, जेणेकरून या जन्मीस मी स्वामीकरीची सेवेकरी झाले. बघा, आता ह्याच्यात काही मोठेपणा नाही की मी स्वामींची सेवेकरी झाले, मी स्वामींची सेवा करते, याच्यात असं मी मोठेपणाने सांगत नाही. पण हेच सांगते कशामुळं की कोणीतरी आपल्यामुळे कोणीतरी स्वामी सेवेत यावं, आपल्यामुळे कोणाचं तरी चांगलं व्हावं. हे 2 शब्द ऐकल्याने कोणाला तर एक प्रेरणा मिळावी की खरंच स्वामींची सेवा केल्यानंतर इतकं जीवन बदलतं का, असं कोणाला तर याच्यातून काहीतरी प्रेरणा मिळावी. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सर्व काही सांगत नाही. याच्यामध्ये अहंकार, मोठेपणा असं काहीही नाही. तुम्हाला पण सेवा करता यावी, तुम्ही पण काहीतरी छोटी मोठी सेवा करावी स्वामी महाराजांची, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये काही जे दुःख, अडचणी, संकट जे काही आहेत ते दूर व्हावे आणि स्वामी महाराजांची कृपा तुम्हाला लाभावी आणि जे काही आयुष्यामध्ये जे काही अडथळे आलेले आहेत तर ते स्वामी महाराजांच्या सेवेने दूर व्हावे, यासाठीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट जरूर करा. तर इकडं बघा, आज गुरुवार आहे तर गुरुवार निमित्त इकडं स्वामी महाराजांचा अभिषेक माझा चालू आहे. तर इकडं स्वामी महाराजांच्या इकडं मूर्तीला मी वटवृक्षाखालची ही मूर्ती घेतलेली आहे. तर स्वामी महाराजांच्या या मूर्तीवर स्वच्छ पाण्याने मी अभिषेक केला. नंतर इकडं तामणात स्वामी महाराजांची मूर्ती घेतलेली आहे पितळेची, तर त्याच्यावर दुधाने, पंचामृताने अभिषेक चालू आहे. तर आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत मी स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केलेला आहे. नंतर मी दत्त महाराजांच्या मूर्तीवर पण अभिषेक करणार आहे. बघा, आपल्याला दररोज नाही ना शक्य झालं दररोज अभिषेक करणं, तर निदान गुरुवारी तरी स्वामी महाराजांच्या मूर्तीवर पंचामृताने आवर्जून अभिषेक करा. आणि जे हे पंचामृत असतं तर ते
खूप म्हणजे खूप पवित्र तीर्थ असतं आणि या तीर्थाने खूप चमत्कारी असे या तीर्थाचे म्हणजे रिझल्ट आहेत बघा. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या मनात चिडचिडपणा असेल, घरात अस्वस्थपणा असेल, घरात मन लागत नसेल किंवा एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तींना हे तीर्थ पिण्यासाठी द्या. तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तींना हे तीर्थ पिण्यासाठी द्या. हे तीर्थ वाया घालवू नका, कारण हे तीर्थ स्वामी महाराजांच्या आपण मंत्रस्रोत म्हणून अभिषेक केलेला असतो पंचोपचारी पद्धतीने. मग हे तीर्थ किती लाभदायक आणि किती गुणकारी असेल बरं. तरी घरातील सर्व व्यक्तीने तुम्ही हे तीर्थ प्यायचं आहे. बघा, आता स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त भरपूर साऱ्या असंख्य सेवा आपल्या चालू आहेत. खूप साऱ्या आपण सेवा करत आहोत. मग आपलं हे भाग्य की आपल्याला सेवा करण्यासाठी स्वामी महाराजांनी निवडलेलं आहे. बघा, स्वामी महाराजांना काय आवडतं बरं? स्वामी महाराजांना फक्त प्रत्येक भक्तांची ही भक्ती आवडते. तो किती अंतकरणातून आपली भक्ती करतो, किती श्रद्धेने सेवा करतो, हे स्वामी महाराज बघत असतात. ना की तुम्ही काय सजावट करत आहात, तुम्ही किती फुले वाहत आहात किंवा तुम्ही किती काय काय वस्तू आणून स्वामी महाराजांना पदार्थ आणून ठेवत आहेत, हे स्वामी महाराज नाही पाहत. स्वामी महाराज फक्त आपलं अंतःकरण किती स्वच्छ आहे, किती अंतःकरणातून आपण त्यांची सेवा करत आहोत, हे स्वामी महाराज पाहत आहेत. बघा, स्वामी महाराजांच्या हृदयाकडे, स्वामी महाराजांच्या हृदयाजवळ जाण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे काय असेल बरं? बघा, प्रत्येकाला देवाने एक हृदय दिलेलं आहे आणि त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक देव असतो. तर तो देव म्हणजेच आपले स्वामी समर्थ. बघा, प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव असतो आणि ते देव म्हणजेच आपले स्वामी समर्थ. मग आपण स्वामी समर्थांची कोणती सेवा करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, आणि जो हा हृदयाचा आपला दरवाजा असतो, तर तो त्या दरवाजा खूप मोठा दरवाजा असतो आणि त्या दरवाजाला एक कुलूप लागलेलं असतं. तर ते कुलूप म्हणजे आपल्यामधलं मत्सर, द्वेष, अहंकार, मीपणा, क्रोध, माया, लोभ याचं भलं मोठं कुलूप असतं आपल्या हृदयाला. मग हे आपल्याला कुलूप कशाने काढायचं असतं? कारण त्या कुलपाची चावी ही आपल्या भगवंताकडे असते, आपल्या स्वामी महाराजांकडे असते. ती चावी केव्हा उघडते? ज्यावेळेस आपण स्वामी महाराजांचं नाम जपू, स्वामी महाराजांचं नामस्मरण करू, स्वामी महाराजांची सेवा करू, ज्यावेळेस आपण आपल्यामधला मीपणा, अहंकार, मत्सर, दोष हे सगळं सोडून बाजूला काढून फक्त भक्तीच्या मार्गाकडे वळालात, फक्त भक्ती केली, श्रद्धायुक्त अंतकरणाने स्वामी महाराजांना हाक मारली, आतुरतेने स्वामी महाराजांना हाक मारली आणि स्वामी महाराजांचा जप ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ही चावी उघडली जाते आणि त्यावेळेस स्वामी महाराजांच्या हृदयाजवळ आपण जातो, आपली भक्ती जाते आणि आपण स्वामी महाराजांचे आवडते सेवेकरी होतो. हा सर्वात सोपा मार्ग आहे स्वामी महाराजांच्या हृदयाजवळ जाण्याचा. त्यामुळे जे काही आपल्यामधले हे जे अहंकार, द्वेष आहेत, हे सर्व नाहीसे करून टाका, सर्व काही बाजूला ठेवा आणि स्वामींचा जप करा. सर्वात साधी, सोपी, अगदी स्वामी महाराजांना आवडणारी ही स्वामी महाराजांची सेवा म्हणजे नाम जपाची स्वामी महाराजांची ही सेवा आहे. तर तुम्ही ही सेवा दररोज न चुकता आवर्जून करा. बघा, स्वामी महाराजांसमोर बसूनच तासन जप करावं का असं नाही. तुम्ही ज्यावेळेस देवपूजा करतात त्यावेळेस तुम्ही जप करत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत पूजा करा. किंवा तुम्ही स्वयंपाक करत आहात, स्वयंपाक करताना करा, किंवा काहीतरी काम करत आहात, काम करताना पण तुमच्या मुखामध्ये सदैव स्वामी समर्थाचं नाम जप करा. ट्रॅव्हलिंग करत आहात, बाहेर गावाला जात आहात, कुठे जॉबला आहात, तर तिथे मोकळा वेळ मिळाला की त्यावेळेस तुम्ही जप करा. ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस स्वामी महाराजांचा नाम जप तुम्ही करू शकतात. याला काहीही अट नाही, नियम नाही. तुम्ही कुठे बसून करतायत, तुम्ही कुठे करतायत, याला काही अटी नियम नाही. तुम्ही जप स्वामी महाराजांचं नामस्मरण, विटाळ असो, सुतक असो, मासिक धर्म असो, कशातही कोणत्याही ह्याच्यामध्ये तुम्ही स्वामी महाराजांचं जप नामस्मरण करू शकतात. आता बघा, बरेच
वाचन बऱ्याच ताईंचं असतं. खूप साऱ्या सेवा चालू आहेत बऱ्याच ताईंच्या. प्रत्येकांच्या कमेंटद्वारे उत्तर असतात की आम्ही काय सेवा करावी, कोणती सेवा करावी, त्या सेवेला मांसाहार पाळावाच लागतो का. तर बघा ताईंनो, ज्यावेळेस तुम्ही संकल्पित सेवा करतात तर त्यावेळेस तुम्हाला मांसाहार श्री हा गणपती पाळावाच ओंकारा लागतो. औट मात्रा तर कोटी सूर्य आता बघा, समप्रभकारा ज्यावेळेस आपल्याला फळ समप्रभकारा लवकरात लवकर मिळावं असं बिंदू वाटतं ना, तर रूपे आपण अचल काहीतरी अभय निर्गुण आपले जे काही निराकारा योग आपणही काहीतरी माया पाळलं अर्ध पाहिजे, काहीतरी मात्रा वर्ज्य विचरी केलं पाहिजे ना. बहुपसारा तर अशा प्रकारे ओवाळू तर इकडे आरती छान अशी श्री माझी आता गणपती गुरुवारची आरती ओंकारा चालू आहे. तर चला पीठ आरती वर्ण बघा. अकार मात्रा ब्रह्म सुजकारा उकार जीवित वर्ण रक्षिषी अखिल चराचरा ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा लीन करीसी रक्तवर्ण तू सकल जगमकारा अनन्य शरणागत्या दासा तौपदी देधारा ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवरिया रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे अकल कोटी वास करुनिया दाविली अगिटित चरिया रे लीला पाशे बद्ध करुनिया तोडिलिया भव भया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवरिया रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे यवनी पुशली स्वामी कहाहे अकल कोटी पहारे समाधी सुखते भोगुन बोले धन्य स्वामी वरिया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवरिया रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे जानिशी मनीचे सर्व समर्था विनो किती भवहरा रे इतुके देई दीन दयाळा नच तव पद अंतरा रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवरिया रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे जय जय श्री अनुसयाजमत श्री दत्तात्रेय आरती अवधूता सिद्ध मुकुटमणी ब्रह्मज्ञानी सुनहर मुनी माता मदन मनोहर ध्यान दिगंबर शमवी मम चित्ता चरणी पादुका कटी मेखटला जठा मुकुट माता जय जय श्री अनुसुयाजमत श्री दत्तात्रेय आरती अवधूता पुराण पुरुषोत्तम तो धरिले अगणित अवतारा श्रीपाद श्री वल्लभ नरसन सरस्वती दातारा जय जय श्री अनुसुयाजमत श्री दत्तात्रेय आरती अवधूता मूढ अतिपतित परिदीन आलो शरण तुला कृपामृते निज स्वरूपे रमुणी उदरी दासाला जय जय श्री अनुसुयाजमत श्री दत्तात्रेय आरती अवधूता दुर्गे दुर्गडबारी तुझविन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म वर्णाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरनी सुरवर विश्वरवदने तारक संजीवनी जय देव जय त्रिभुवनी पाहता तुझ ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोले काही साही विवादाता पडले प्रवाही ते तो भक्ता लावे पावस लवलाई जय देवी जय महिषासुरवदने सुरवर विश्वरवदने तारक संजीवनी जय देव जय प्रसन्नवदनी प्रसन्न होशी निज भाषा क्लेशापासून सोडी तोडी बहुपाशा अंबे तुझ वाचून कोण पूर्वील आशा नरहर तल्लीन झाला पदपंकज लेशा जय देवी जय महिषासुरवदने सुरवर विश्वरवदने तारक संजीवनी जय देव जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम तस्य पूर्वरेण्यं भर्गो देवो धीमहि धियो प्रचोदयात् ओम तस्य पूर्वरेण्यं भर्गो देवो धीमहि धियो प्रचोदयात् ओम तस्य पूर्वरेण्यं भर्गो देवो धीमहि धियो प्रचोदयात् ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा ओम सवाणाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम अपणाय स्वाहा ओम उपनाय स्वाहा ओम ब्रह्माणे अमृतत्वाय स्वाहा श्री स्वामी समर्थ नैवेद्यं समर्पयामि श्री स्वामी समर्थ नैवेद्यं समर्पयामि श्री स्वामी समर्थ नैवेद्यं समर्पयामि श्री स्वामी समर्थ नैवेद्यं समर्पयामि